हाय फ्रेंड्स, चिटचॅटमध्ये पुन्हा एकदा आपण भेटतो आहे आणि आज मी एका माझ्याच कॉलेजमध्ये आलो आहे, विवेकानंद कॉलेजमध्ये, जिथं मी ज्युनियर कॉलेजमध्ये शिकलो. आणि आज मी भेटणार विवेकानंद कॉलेजच्या माझ्या प्राचार्यांना, डॉक्टर एच बी पाटील सरांना. हे सर मुळात म्हणजे मराठीचे प्राध्यापक आहेत आणि मग ते प्राचार्य वगैरे आहेत आणि त्यांचं वाचन तर खूप आहेच. त्यांचे एकूणात वाचनातला अनुभव, लिखाणातला अनुभव आणि हे सगळंच आपण जाणून घेणार आहे. हाय सर, पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे मला की तुम्ही BSc केलं आधी आणि त्यानंतर मग शिफ्ट झालात मराठीत, MA, मग PhD सगळं केलं, तर हे शिफ्टिंग कुठून आलं? या पाठीमागची नक्की काय जडणघडण होतं? विनायक, त्याचं असं आहे की मी BSc झाल्यानंतर हायस्कूलवर शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली, परंतु मला मुळापासूनच वाङ्मयाची प्रचंड आवड होती. म्हणजे अगदी लहानपणापासून मला खूप वाङ्मय आवडायचं आणि व्यवसायाची गरज किंवा त्यावेळेच्या माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही तू सायन्सला जायचं, म्हणून मी सायन्सला गेलो. खरं मला आर्ट्सला जायचं होतं, मग हे जाता येत नव्हतं. मग माझं BSc पूर्ण केल्यानंतर खरं तर मी BScला पाहिला होतो युनिव्हर्सिटीमध्ये, पण मी MScला नाही गेलो. शिक्षक झालो आणि परत FYBAला ॲडमिशन घेतलं आणि मला जे हवं होतं ते मी पदरात पाडून घेतलं आणि BAलाही विद्यापीठात पहिला आलो. मग पुढं MA PhD वगैरे सगळ्या गोष्टी योगानं येऊन गेल्या. नाही, हा जो मेन मुद्दा आहे की वाङ्मयाची आवड असणं वगैरे, ह्या सगळ्याची कुठून सुरुवात झाली? म्हणजे तो अनुभव ऐकायला आवडेल सर. तसं म्हणायला गेलं तर मी मराठी शाळेत असताना मला वाचनाची आवड निर्माण झाली. म्हणजे तेव्हा मला परिकथा किंवा ठगसेन कथा किंवा बिरबलाच्या चातुर्य कथा किंवा चांदोबा हे मला खूप आवडायचं. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्यामुळे ही सगळी पुस्तकं घरात असायची. आणि माझे चुलते डॉक्टर होते, त्यांनाही वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी माझ्या गावामध्ये एक छोटंसं वाचनालय सुरू केलं होतं. मग मोठ्यांची पुस्तके मी वाचायचा. म्हणजे उदाहरणार्थ मी 7वीला असताना त्यावेळेला बाबुराव अर्नाळकरांच्या सगळ्या ज्या रहस्यकथा होत्या ते मी वाचून काढलेल्या होत्या आणि मला ते कळायचं. आणि खरी माझी आवड निर्माण झाली ती मराठी शाळेमध्ये असताना झाली असं मला वाटतं. मग मी पुढे हायस्कूलमध्ये गेलो. हायस्कूलमध्ये मला सगळ्यात आवडलेलं पुस्तक म्हणजे राजा शिवछत्रपती. ते पुस्तक वाचल्यानंतर अरे काय खूप छान आहे असं वाटायला लागलं आणि हायस्कूलची बहुतेक सगळी लायब्ररी मी पूर्ण केली. मग त्याच्यात मला श्यामची आईनं माझ्यावर प्रचंड परिणाम केला. म्हणजे मग ती वाचनाची आवड खूपच डेव्हलप झाली आणि मग मी पुढं वाचत राहत आलो. नाही, या सगळ्या कालावधीत म्हणजे आता जवळपास तुम्ही 40-45 किंवा 50-55 वर्ष आता तुम्ही या सगळ्या मराठी पुस्तक विश्वाशी कनेक्टेड आहात वेगवेगळ्या प्रकारे. तर या सगळ्या तुमच्यावरती वेगवेगळ्या वेळेला कुठल्या पुस्तकांनी प्रभाव पडला किंवा कुठली पुस्तकं तुम्हाला आजही आवडतात असं काय का? हो, नक्की आहे ना. म्हणजे मी कॉलेजला जेव्हा गेलो, सायन्स कॉलेज कराड हे माझं कॉलेज, मी सायन्सचा म्हणजे बॉटनीचा विद्यार्थी. पण तेव्हासुद्धा मी मराठीचं खूप वाचन करायचं. म्हणजे मराठी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता ह्या वाचायचा. मग त्याच्यामध्ये म्हणजे कितीतरी लेखकांची किंवा पुस्तकांची मला आजही आठवण होते की ही पुस्तकं मी नाही विसरू शकत. अर्थात वाङ्मयीन मूल्य किती वगैरे ही गोष्ट किंवा ही बाब माझ्या तेव्हा डोक्यातही नव्हती. पुस्तक आवडते ना, वाचायला मजा येते ना, मग ते वाचायला हवं. ह्या भूमिकेतून मी वाचायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये गोनी दांडेकरांची शितू असेल, पडघवली असेल, पडरे पाने असेल किंवा रवा दिगांची सराई असेल, रांजाई असेल, आई आई शेतात असेल, व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी असेल, मानदेशी माणसं असतील. अगदी अलीकडे मी सत्तांतर वाचलं, म्हणजे खूप नंतर. अरे सत्तांतर त्याच्यात संवाद नाही आहेत, पण किती अफलातून पुस्तक असू शकतं. म्हणजे बनगरवाडी उत्तमच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही, पण मला बनगरवाडी इतकंच सत्तांतरही आवडतं, इतकंच मानदेशी माणसंही आवडतं. अण्णाभाऊ साठेंची फकीरा किंवा चित्रा, वैजंता, माकडीचा माळ, आवडी, वारणेचा वाघ, अलगूज ह्या कादंबऱ्या मी नाही आजही मला त्या आठवतात. खरं तर ह्या कादंबऱ्या वाचून आज जवळजवळ 30-35 वर्ष झाली, पण नाही मी ते वाचतोच आणि म्हणजे मला ते आवडतं. मी जेव्हा BA झालो, MA झालो, तेव्हा मात्र माझ्या वाचनाला एक नेमकेपणा आणि दिशा आली की आपण काय वाचलं पाहिजे. कादंबरी म्हणजे फॉर्म म्हणून काय वेगळेपण असतं, त्याचे वाङ्मयीन मूल्य कुठले असतात, ह्या गोष्टी मला कळायला लागल्या. आणि मग जुनी वाचलेली पुस्तकं मी परत नव्यानं वाचली आणि तो एक आनंद खूप मोठा होता असं मला वाटतं. कारण हा आनंद आता असा होता
की एक दृष्टी मला प्राप्त झाली होती की अरे नाही, हे असं असं आहे. आणि त्यामुळं जुनी पुस्तकं नव्यानं वाचणं हे सुद्धा खूप आनंददायी आहे असं मला वाटतं. म्हणजे ययाती त्यावेळेला मी वाचलं होतं, पण तेव्हा मी जेव्हा ययाती वाचलं तेव्हा मला असं वाटत होतं की या कादंबरीची नायिका किंवा या कादंबरीचं नावच शर्मिष्ठा पाहिजे होतं. पण ह्या कादंबरीचं नाव ययाती का आहे हे कळायला मला जवळजवळ 1975 साल उजाडलं. त्याचं कारण असं की अरे ययाती हा खरं म्हणजे एक भोग आहे, त्याग आहे आणि किती वेगळेपणानं ययाती तिथं आपल्या सामोरा येतोय. आणि म्हणून ययाती हेच नाव योग्य हे कळायला मी खांडेकरांना पत्र लिहिलं होतं की ह्या कादंबरीचं नाव शर्मिष्ठा पाहिजे होतं म्हणून. त्याचं उत्तर नाही आलं, पण नंतर माझा मूर्खपणा मला कळाला की अरे नाही, हे ययातीचं नाव चांगलं आहे. म्हणजे आता खांडेकर, आजच्या मुलांना खांडेकर किती आवडतो मला माहीत नाही आहे. म्हणजे आजच्या मुलांची आवड निवड वेगळी आहे, पण मला असं वाटतं मुलांनी जे त्याला आवडेल ते पुस्तक म्हणजे फॉर्म ऑफ लिटरेचर ज्याला म्हणतो, वाङ्मय प्रकार, कथा असेल, कादंबरी असेल, प्रवास वर्णन, नाटक, काय जे असेल ते काव्य वगैरे ते त्यांना वाचावं. किंवा त्याचा जो लेखक आवडीचा आहे त्या लेखकाचं वाचावं. म्हणजे वाचनाची आवड 2 प्रकारे होते, लेखक आवडतो म्हणून वाचणं आणि फॉर्म आवडतो म्हणून वाचणं. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा टप्पा असा की तुमचा जो PhDचा विषय तो आहे श्याम मनोहरांशी रिलेटेड. म्हणजे श्याम मनोहर ही व्यक्ती खूप कमी जणांना माहिती आहे, हा पहिला भाग. आणि त्यातही त्यांचं वाचून ते समजून घेणं हा त्याच्यातूनही खूप एका इलाईट किंवा छोट्या वर्गातल्या मुलांना लोकांना तो आवडतो. तर एकूणातच तुम्ही जो श्याम मनोहरांचा अभ्यास केलात, मग ते त्यांची पुस्तकं असतील, त्यांची नाटकं असतील, या सगळ्यावरून तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव काय आहे या PhDच्या बाबतीत? श्याम मनोहरांच्या साहित्याचा समग्र लक्ष पद्धतीने अभ्यास हा माझ्या PhDचा विषय होता. त्याचं असं झालं की मी एका नाट्यस्पर्धेमध्ये, राज्य नाट्य महोत्सवाच्या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून होतो आणि श्याम मनोहरांचं नाटक त्या स्पर्धेत सादर झालं होतं. त्याचं नाव होतं दर्शन. आता नाटकामध्ये सामान्यपणे भूतकाळ हा वर्तमानात मांडला जातो, पण श्याम मनोहरांची ताकद एवढी होती की श्याम मनोहर प्रेक्षकांच्या समोर एका वेळेला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उभा करतात. आणि जर आपण बारकाईने लक्षपूर्वक ते नाटक पाहिलं तर ते आपल्या लक्षात येतं की असं असं होतंय. मग तेव्हा मला वाटलं की अरे किती ताकदीचा माणूस आहे हा, ह्याचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे. म्हणून मी त्याच्या सगळ्या कादंबऱ्या वाचल्या, सगळ्या कथा वाचल्या, सगळी नाटकं वाचली. कारण नाटकं तेव्हा त्यांचे प्रयोग होत नव्हते, प्रयोग बंद झालेले होते. पण मी काही नाटकांच्या संहिता उपलब्ध झाल्या नाहीत, मी त्यांच्याकडं पुण्याला जाऊन त्या उपलब्ध करून घेतल्या. लिखित स्वरूपातल्या होत्या त्या, मी हस्तलिखित, नंतर मी त्या टाईप केल्या, नंतर अर्थात पुस्तके बाहेर आली. आणि मग मला त्या लेखाचं वेगळेपण, म्हणजे जे फॉर्ममध्ये बांधलेलं असतं ना ते मोकळं झालं ना, किंवा फॉर्मची मोडतोड करणारी जी माणसं आहेत लेखक मंडळी, ती मला खूप आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवीने लिहिलेलं आहे. सारे प्रवासी घडीचे काय म्हणायचं, जयवंत दळवीचं आत्मचरित्र म्हणायचं, त्याचा जो नायक आहे आपू नावाचा त्याचं चरित्र म्हणायचं, का कोकणच्या पार्श्वभूमीची ती कादंबरी म्हणायची. हे सगळ्या प्रकारे ते मोडू शकतं. किंवा डोह घ्या, श्रीनिवास कुलकर्णींचं. डोह घेतलं तर डोहमध्ये मोठे झालेले श्रीनिवास कुलकर्णी आपण लहान असताना जे त्यांना काही वाटलं ते मोठेपणी लिहितात. म्हणजे लहान मुलगा पण मोठा माणूस, म्हणजे किती वेगळा आहे. त्यामुळं मला डोह आवडतं, मला सारे प्रवासी घडीचे आवडतं, मला श्याम मनोहर आवडतात आणि म्हणून मी श्याम मनोहर निवडले. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांची एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता. पहा फक्त बी मूव्हीजवर.
या एकूणातच सगळ्या कालावधीत म्हणजे मराठीची नंतर प्राध्यापकीय असेल आणि आता एका खूप मोठ्या कॉलेजचं प्राचार्यपद असेल, तुम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच साहित्यिकांना भेटायचा, गप्पा मारायचा योग आला असेल, तर त्यातले काय अनुभव ऐकायला? हां, पहिली गोष्ट म्हणजे मी बऱ्यापैकी साहित्यिकांमध्ये मिसळलेलं आहे. खरं तर साहित्यिकाचं साहित्य वाचल्यानंतर त्याच्याबद्दलचं एक मत आपल्या मनात तयार झालेलं असतं आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये तो साहित्यिक जे जगत असतो ते अजून वेगळं असतं. मी राजन गवसांचं उदाहरण देईन. राजन गवस हे खूप छान लिहितात. म्हणजे सुरुवातीला मला त्यांच्याबद्दल थोडं आदरयुक्त भीतीच होती. वय म्हणाल तर माझ्यापेक्षा ते थोडेसे लहानच, पण तो माणूस म्हणून इतका मोठा आहे की मी जेव्हा त्यांच्याकडे PhDला काम करत होतो तेव्हा गारगोटीला मी जायचा. स्टेशनवरून त्या बस स्टँडवरून ते मला न्यायला यायचे आणि माझं सगळं काम झाल्यानंतर मला पोचवायला जायचे. जेव्हा माझी PhD झाली तेव्हा सामान्यपणे PhD झाल्यानंतर मार्गदर्शकाचा आपण सत्कार केला पाहिजे, पण त्यांनी घरी बोलावून माझ्या बायकोचा, आम्हा दोघांचा सपत्नीक सत्कार केला, आम्हाला जेवू खाऊ घातलं. असं वेगळा माणूस, आणि तो माणूस म्हणून किती मोठा आहे हे मग त्याच्यानंतरच्या टप्प्यात मला जाणवलं. तसंच मला भाऊपाद्यांच्याबद्दल म्हणता येईल. भाऊपाद्य ग्रेट माणूस. म्हणजे मी MPhil करत होतो तेव्हा ते व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून आमच्या विभागात साधारण एक 10 दिवस होते. मग त्या 10 दिवसात त्यांच्याबरोबरच आम्ही राहायला उठायला. माणूस म्हणून भाऊपाद्य खूप वेगळा आहे. म्हणजे तो लिहिताना जेवढा बंडखोर वाटतो त्याच्या 100 पटीनं तो मावळा वाटतो प्रत्यक्ष जीवनामध्ये. हे वेगळे. पण अगदी खांडेकरांना सुद्धा मी भेटलोय. नाही म्हणजे ज्यांच्या पायावर डोके ठेवावेत अशी काही माणसं जी वाटतात त्यांपैकी खांडेकर मला वाटतात. म्हणजे लेखक म्हणून तो ग्रेट माणूस. पण आपल्या मनात कसं देवाबद्दल, देव कोणी पाहिला आहे नाही, म्हणजे तर देवाबद्दलची एक भावना असते, चांगल्या माणसांबद्दलची एक भावना असते, आणि अशा माणसाच्या सहवासात आल्यानंतर, त्याला स्पर्श केल्यानंतर जो एक आनंद होतो तोही मी घेतलेला आहे. मग अलीकडचे बरेचसे लेखक काही ना काही कारणानं माझ्या घरी आलेले आहेत. अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षसुद्धा माझ्या घरी आलेत, जेवलेत, आम्ही गप्पा मारलेत. पण माणूस म्हणून ती वेगळीच आहेत आणि साहित्यिक म्हणून वेगळी आहेत. तुम्ही जो लेटेस्ट एक प्रोजेक्ट जो करतो म्हणजे इंटरनेटवरच्या साहित्याचा अभ्यास, तर हा जो फॉर्म आहे हा फारसा कोणी तिकडं बघितलेला नाही अजूनही. तर तुम्ही त्यानिमित्तानं आत्तापर्यंत जो काय अभ्यास केला आहे त्याच्यावरून हे जे नवीन साहित्य प्रकार आहे त्याबाबतीत तुमचं मत काय? खरं तर काळ बदलला. लिहिण्याची आणि व्यक्त होण्याची, लिहिण्याची म्हणण्यापेक्षा व्यक्त होण्याची माध्यमं बदलली. म्हणजे पूर्वी प्रिंट मीडिया किंवा लिहिणं, कागदावर शाईनं लिहिणं, याच पद्धतीने माणसं व्यक्त होत होती, किंवा मग भाषणं, कविता वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या. पण साहित्य हे प्रिंट मीडियातच होतं. आत्ता मला असं वाटायला, मला अर्थात हे माझं मत आहे की काही मंडळींना ह्या प्रिंट मीडियामध्ये घुसायचंच नाही, त्यांना एवढा वेळ नाही, पैसे खर्च करावेत किंवा काय अशी शंका यावी अशी स्थिती आहे. प्रकाशक आणि एकूण प्रकाशन व्यवहार याच्याबद्दल त्यांच्या मनात काही काडे असावे, समज गैरसमज असावे. त्यामुळे ही माणसं इंटरनेटवरती व्यक्त होऊ लागली. आणि त्यांचं व्यक्त होणं, मी इंटरनेटवर गेल्यानंतर मला वाटलं अरे किती छान लिहित आहेत ही मंडळी, पण हे कुठंही पुस्तक रूपानं नाही. मग या सगळ्यांचा जर आपण अभ्यास केला तर हा एक चांगला प्रकल्प होईल. म्हणून मी तो प्रोजेक्ट UGCला सादर केला आणि माझ्या सुदैवानं UGCनं तो मला मंजूर केला. तेव्हा मला असं वाटत होतं की किती वेबसाईट्स असतील साधारणपणे मराठीमध्ये ज्याच्यामधून साहित्य प्रकाशित होतं किंवा ज्याच्यातून साहित्य व्यक्त होतं. 32 वेबसाईट्स आहेत. आता विनायक तुझे आभारच मानतो, कारण तुझी मला या प्रकरणात खूप मदत झाली. मी काय कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी नाही, पण तुझ्यामुळे मी खूप कम्प्युटर्सची जवळीक साधली गेली. मी खूप जवळ आलो, खूप साईट्स मिळाल्या. अरे हे मला माहीत नव्हतं की काही दिवाळ्या केवळ इंटरनेटवर प्रसिद्ध होतात. अजूनही कित्येक लोकांना माहीत नाही. माझे जिथं ज्यांनी मला प्रोजेक्ट मंजूर केला त्यांनी म्हटलं असं काय प्रोजेक्ट होतो का, असं कुठं साहित्य असतं का. मी त्यांना दाखवून इथून मी सगळं PDF घेऊन गेलो होतो आणि त्यांना आश्चर्य वाटलं की साधारणपणे 12 दिवाळी अंक केवळ इंटरनेटवर प्रसिद्ध होतात. आणि मग त्याने माझ्या त्या प्रकल्पाला मंजुरी दिली. माझं काम चालू आहे ते 1 वर्षभर लागेल, पण मी खूप समाधानी आहे की अरे ही मंडळी खूप छान लिहितात. अलीकडं मला अजून हे असं अलीकडं मी भाषांतरित पुस्तकंसुद्धा खूप वाचतो. म्हणजे मला कदाचित सगळेच माणसांना आवडत असेल रहस्यकथा वगैरे. मला शेरलॉक होम्स आवडतो, मला अगास्ती ख्रिस्ती आवडते.
इव्हन मला सुधा मूर्तींचं भाषांतरित जी पुस्तकं झालेली आहेत ती आवडतात. मी कितीतरी लोकांना, विना गवाणकरांनी एक होता कारभार नावाचं जे पुस्तक भाषांतरित केलेलं आहे, विद्यार्थ्यांना दिलं आहे, पालकांना दिलं आहे, भेट दिलं आहे. माझं असं मत आहे की ते पुस्तक वाचल्यानंतर ज्या कोणाच्या मनात निराशा आली असेल ती पळून गेलीच पाहिजे. किती छान पुस्तक आहे, किती माणसाला सकारात्मक जगण्यासाठी ते शिकवतं. पुस्तकाचं सामर्थ्यच हे आहे. माणूस केवळ भाकरीवर नाही जगत, म्हणजे असं नाही आहे, त्याला तो मानसिकदृष्ट्या सुद्धा समृद्ध झाला पाहिजे. आणि माझं स्वतःचं असं मत आहे, अशी जी पुस्तकं आहेत ती मानवी जीवनाला यथार्थता आणि मानवी जीवन आपण काय जगावं, कसं जगावं, कशासाठी जगावं हे खूप काही शिकवतात पुस्तकं. आणि त्यामुळे मिळणारा आनंद, मला चांगलं जेवण मिळालं म्हणून मिळणारा जो आनंद आहे तो काही एक असा असेल, आनंद मोजण्याचं काही परिमाण नाही दुर्दैवानं, पण हा जर 1 पाऊंड पकडला असा तर ह्या पुस्तकं वाचनामुळे मिळणारा आनंद त्याच्या 1000 पटीपेक्षा जास्त असेल, नाही मिळणार. अर्थात हे थोडं शिकलंही पाहिजे. वाचनाची एक संस्कृती आहे, वाचनाचा आनंद घेण्याची एक मानसिकता आहे, ती खरं तर विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप व्हायला हवी. आणि ते काम शिक्षकांचं आहे असं मला वाटतं. माझ्या मराठी शाळेमध्ये माझ्या हायस्कूलमध्ये जे शिक्षक मिळाले ते इतके चांगले होते की मी त्यावेळी वाचलेली गाणी असतील, कविता असतील, मी आजही नाही विसरू शकत. म्हणजे अगदी साधी घारी माझ्या दारी चारा किंवा घाल वारा पिंग्या किंवा अशी कितीतरी अगदी म्हणजे नाचरे मोऱ्या हे गदिमांचं जे गीत आहे आणि मला वाटतं त्या संगीतबद्ध केलेलं आहे पु ल देशपांडे यांनी. हे आजही लोकप्रिय आहे, आजही आम्ही नाही विसरत. किंवा घ पाटलांचं देवा तुझे, किती सुंदर कविता आहे. मग ही आवड माणसाला साहित्य जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि वाचनाची एक आवड ही निर्माण करायला हवी. त्याचं प्रॉब्लेम हा आहे की मी जे मगाशी म्हणालो की श्याम मनोहरां इतकं छान लिहितात श्याम मनोहर, पण ते समजायलाही थोडंसं म्हणजे जसं क्लासिकल गाणं असतं आणि ते कळायलाही थोडा कान तयार व्हावा लागतो, तसं ही वाचनाची आवड ही तयार व्हावी लागते. त्यामुळं लोकांनी बाबा कदम वाचावाच, प्रश्नच नाही. लोकांनी रहस्यकथा वाचाव्या, चातुर्यकथा वाचाव्या, हे सगळं वाचावं, पण त्याबरोबर क्लासिकल जे वाङ्मय आहे, अक्षर वाङ्मय आहे, तेही वाचलं पाहिजे असं मला वाटतं. याच आपल्या गप्पांना पुढं कंटिन्यू करताना एक प्रश्न असा डोक्यात आला की तुम्ही आत्ता जवळपास 5-1 हजार स्टुडंट्स दरवर्षी तुमच्या कॉलेजमधून बाहेर पडतात वेगवेगळ्या स्ट्रीममधली, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांशी खूप चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहात. आणि सिमिलरली तुम्ही वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातले जे वेगळे घटक आहेत, म्हणजे शिक्षक असतील, ॲडमिनिस्ट्रेटर असतील, सिलेबस सेटर असतील, यांच्याशीही खूप छान प्रकारे कनेक्टेड आहात, युनिव्हर्सिटी असेल. तर या सगळ्यांकडं म्हणजे एकूणच विद्यार्थी असोत किंवा हे कुठलेही घटक असोत, या सगळ्यांच्या आत्ताची परिस्थिती काय आहे मराठी वाचनाबाबतीत, म्हणजे शिक्षकांकडचा काय फीडबॅक आहे, मुलांकडचं काय फीडबॅक, नक्की काय चाललं आहे? खूप चांगला प्रश्न विचारलास. म्हणजे शिक्षक जे आहेत ना ते थोडं कमी पडतात किंवा कसं असं शंका येण्यासारखी आजची अवस्था आहे. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचलंच पाहिजे. त्यानं मराठी विषय घेतला आहे की नाही ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. माझा विद्यार्थी आहे ना, त्यानं हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्याचा विषय कुठला आहे, TYBAला, तो BSCला आहे का BComला आहे, ह्याचं वाचनाशी काही घेणं देणं नाही. त्याचं कारण असं की मी स्वतः बऱ्यापैकी वाचतो, मग मुलांना विचारतो, त्यांच्याशी डायलॉग संवाद साधतो आणि त्यामुळे मग मुलांना वाटतं की अरे सरांना खूप माहिती आहे, ते मला विचारायला येतात. काही मुलांना मी लायब्ररीला सांगतो ह्याला मागेल ते पुस्तक द्या. आजही माझ्याकडे अशी व्यवस्था आहे, एखादं पुस्तक जर माझ्या ग्रंथालयात नसेल आणि मुलांना सांगितलं की सर हे पुस्तक नाही, मी तातडीनं आणतो. मी इथं आलो तेव्हा ठरवलं होतं की माझ्या ग्रंथालयाची किंमत, पुस्तकांची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त झाली पाहिजे. मी आलो तेव्हा ती 86 लाख होती, आज ती 1,02,00,000 झालेली आहे आणि पुस्तकांची संख्या 1 लाखाच्या पुढे गेली पाहिजे, तेही मी घालवलेलं आहे. मी कुठल्याही शिक्षकानं पुस्तक मागितलं तातडीनं त्याला फ्री आहे, फ्री हँड, म्हणजे त्यानं कुठलंही पुस्तक विकत आणावं, ग्रंथालयात नसणारं, स्वतःच्या खिशातले पैसे द्यावेत, बिल सादर करावं, तातडीनं त्याला मी पैसे देतो. आणि हे मुलालासुद्धा आहे. कुठलाही मुलगा माझ्याकडे लायब्ररीत मी काही ज्याला जास्त मागणी आहे अशा पुस्तकांच्या 10 प्रती घेतलेल्या आहेत. म्हणजे हे मृत्युंजय मुलांना खूप आवडतं, स्वामी मुलांना खूप आवडतं, घ्या ना 10 प्रती, वाचू दे ना, वाचतोय तर. म्हणजे मुलांची अशी निराशा व्हायला नको की मला हे मिळत नाही, मला हे मिळत नाही. अरे मिळत नाही काय, 10 जणांनी डिमांड केली, 10 जणांना द्या.
मी कॉलेजमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमाला पुस्तकच भेट देतो, म्हणजे त्यानिमित्तानं तो पुस्तक वाचेल. हां, असं हे मी खूप केलेलं. म्हणजे मी एका वेळेला तर एक होता कारवर्षी 100 पुस्तकं आणली होती. वर्षभर मी ती 100 पुस्तकं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलांना वाटून टाकली. छोट्या मोठ्या स्पर्धा असतात, देऊन टाकायचं एक. हां, असं मी करत आलेलं. पण सध्याची जी मुलं आहेत ती नक्की काय वाचतात? म्हणजे त्याचा जो ऑब्झर्वेशन, म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की हे वाचतात, ते आत्ता मला असं वाटतं की आता असं काही डेफिनेशन बदललेले आहेत किंवा संदर्भ मुलांच्या प्रायोरिटीज बदललेल्या आहेत. तर त्या बाबतीत तुम्हाला काय दिसतं? हां, हाही प्रश्न तुझा चांगला होता. तर त्याच्याबाबत माझं असं निरीक्षण आहे की मुलं अलीकडं मराठी साहित्य थोडंसं दुर्लक्ष करतात, परंतु त्यांना भाषांतरित साहित्य खूप आवडतं. उदाहरणार्थ मी मुद्दामून ग्रंथालयात गेलो होतो की मुलांची मागणी कुठल्या पुस्तकांना जास्त आहे. तर मला असं म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसला की मुलं चेतन भगत, म्हणजे भले तो मराठीत भाषांतरित केलेला असू दे, पण चेतन भगत वाचतात. मग 3 इडियट्स, मग मी जेव्हा 3 इडियट्स सिनेमा आला तेव्हा अगोदर मी आमच्या सगळ्या स्टाफला सिनेमागृहात आलेला नव्हता तेव्हा इंटरनेटवरून डाउनलोड करून मी तो दाखवला होता. आणि हे का केलं तर मुलं जर वाचत आहेत चेतन भगत, तर त्याच्या कादंबरीवर आधारित असलेला सिनेमा आपल्या शिक्षकांनी बघितला पाहिजे. तर मुलांची आवड आता वेगळ्या प्रकारची आहे आणि मला त्याचा आनंद आहे. असं काही नाही, कुठली पुस्तकं वाचतायत याच्यापेक्षा पुस्तकं वाचतायत हे मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे अरुण कोल्हटकरांची भिचकी होई एका मुलानं म्हटलं, सर हे बघा, ही वामांगी नावाची त्याच्यातली जी कविता आहे आणि ती डाव्या बाजूलाच रुक्मिणी पाहते आणि विठ्ठल कधी तिच्यापासून दूर गेले आहे तिला कळत नाही. स्त्रीवादावर किती छान भाष्य कविता करते. आणि हे एक मुलगा जेव्हा मला सांगतो मला आनंद होतो. म्हणजे तो अरुण कोल्हटकर वाचतोय, तो चेतन भगत वाचतोय, तो आणखी काय एक नवीन वाचतोय. मला खूप आनंद होतो त्याचा. एक शेवटचा प्रश्न होता की आपल्याकडं वेळेची लिमिट आहे. एकूणातच एक शिक्षक म्हणून म्हणा, एक ऑब्झर्वर म्हणून म्हणा किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून की तुम्ही बरंच काही बघत आलात, म्हणजे तरुणाई बघत आलात, मराठी साहित्य क्षेत्र बघत आलात, तर एकूणच तुम्ही या सगळ्यावरती तुमची एक जी कॉमेंट तयार झालेली असेल, म्हणजे 30 वर्षात 35 जी कॉमेंट असते आपल्या एखाद्या घटकावरती, ते काय सांगाल की बाबा आजच्या पिढीनं काय वाचावं किंवा एकूणातच वाचनाशी कसं रिलेट करावं स्वतःला, म्हणजे तुमचं मत काय? किंवा याला असं एक जोडता येईल की तुम्ही जेव्हा इथं ॲडमिनिस्ट्रेशनचे हजारो प्रॉब्लेम्स फेस करता दिवसाला, तेव्हा तुम्हाला कुठल्या पुस्तकानं हात दिला आहे का की अचानक अरे त्याच्यात असं वागलेलं ते आपण कुठंतरी रिलेट करणं असा जो प्रकार होतो, असं काही झालं आहे का? हे नाही, एक गोष्ट म्हणजे आमच्या वेळेला कसं होतं, म्हणजे आमच्या अगोदरच्या थोड्याशा पिढीमध्ये लोक फडके खांडेकर वाचायचे. नंतर आमच्याकडं मग व्यंकटेश माडगूळकर असेल, शंकर पाटील असतील, अण्णाभाऊ साठे असतील, उद्धव शेळके, आनंद यादव वगैरे अशी मंडळी असतील. तसा आता एखादा खास लेखक की तो सगळ्या विद्यार्थ्यांचा आवडीचा आहे असं मला काही दिसून आलेलं नाही. असेलही कदाचित, पण मला नाही तसं जाणवलेलं. ते खरं मला तितकंसं बरोबर वाटत नाही. असं असलं पाहिजे. त्यामुळं मग ही मंडळी, तरुण मंडळी वाचतायत, ते नेमकं काय, कुठला एखादा विशिष्ट हाच लेखक वाचायचा असं जरासं त्यांचं काय एक मला दिसत नाही. पण मग मला असं दिसतं की काही जुन्या लेखकांचीच पुस्तकं, म्हणजे थोडीशी जुनी पुस्तकं, म्हणजे उदाहरणार्थ मग काय सांगितलं तसं मृत्युंजय स्वामी वगैरे वगैरे, ही पुस्तके आजही मुलं वाचतात आणि खूप आनंदानं वाचतात, 2-2दा वाचतात. मला ही चांगली गोष्ट वाटते. आता हाताळायला जो प्रश्न आहे की पुस्तकानं काही वेळेला प्रशासनामध्ये आपल्या मनाच्या विरुद्ध खूप गोष्टी घडतात, आपल्याला पटत नाही, पण काही वेळेला ते करावं लागतं, निराशा येते. तेव्हा मी खरंच पुस्तकात जातो. म्हणजे तेव्हा मी एक होता कारवर वाचतो की त्या माणसाने एवढ्या जर संकटांना सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी केलं असेल तर माझ्या पुढच्या अडचणी किती चिल्लर आहेत, होय की नाही. किंवा सारे प्रवासी घडीचे वाचतो. मला ते खूप आनंद देतं आणि मी हे सगळे विसरून जातो पुस्तकात. म्हणजे माझ्याकडं माझी स्वतःची लायब्ररी आहे, ती किमान एक अंदाजे सांगतोय 7 ते 8 लाख रुपयाची असेल आणि ते मला स्वतःला आवडणारी पुस्तकं मी ठेवलेत. मला पुस्तक खूप आधार देतात. म्हणजे माझ्या मित्रांपेक्षा मला खूप ती जवळची वाटतात. म्हणजे हे आहेच खरं. पुस्तकं हीच निदान सरांची तरी खरे मित्र आहेत. हे खूप वेगळा अँगल आपल्याला समजला की एका शिक्षण तज्ज्ञाला किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आणि अकॅडमिक्स फील्डमधल्या लोकांना पुस्तकं नक्की कशी हात देतात. सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची. म्हणूनच चॅनल 20 सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित
प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा। हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल B च्या कार्यालयाकडे पाठवा। सहसा इंजिनिअरिंग कॉलेजचं ग्रंथालय म्हणजे फक्त टेक्निकल रेफरन्स बुक्स आणि सतत पुस्तकं बदलायला येणारी मुलं। KITचं ग्रंथालय त्या बाबतीत सरस आहेच। 50,000हून अधिक पुस्तकं या ग्रंथालयात आहेत। शिवाय मुलांच्या सोयीनं ग्रंथालयाची वेळही वाढवलेली आहे। पण याही पलीकडे जाऊन हे ग्रंथालय एक वेगळा उपक्रम राबवतं, वाचनवेध नावाचा। ग्रंथालयानं आपल्याकडे मराठी पुस्तकांचा विभाग सुरू केलाय। तिथं दर महिन्याला मराठी पुस्तकांची भर पडते। शिवाय मुलांच्यात वाचनाची ओढ लागावी, त्यांना साहित्याचे विविध प्रकार समजावेत यासाठी वाचनवेध हा कार्यक्रम दर महिन्याला सादर होतो। दर महिन्याच्या पहिल्या रविवारी दुपारी 3 वाजता ग्रंथालयाच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम असतो। यावेळी कॉलेजमधील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अभिवाचन, पुस्तक परीक्षण, काव्यवाचन असे विविध प्रकार सादर करतात। या साऱ्याला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो। दरवेळी नवनवे उपक्रम सादर करण्यावर ग्रंथालयाचा भर असतो। आता हा कार्यक्रम जम धरू लागलाय। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी असे उपक्रम हे नक्कीच स्पृहणीय आहेत। तर वाचनवेध हा जो कार्यक्रम आहे KITच्या लायब्ररीचा, त्यामध्ये सक्रिय सहभाग असणारे RT शिंदे सरच माझ्याबरोबर आहेत। तर शिंदे सर, KITचं जे ग्रंथालय आहे ते एकूणच जे काही वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवतं आणि विशेषतः हा जो वाचनवेधचा कार्यक्रम आहे त्याविषयी एकूणच तुम्ही काय सांगा? KIT ग्रंथालयातर्फे सुरू करण्यात आलेला वाचनवेध हा कार्यक्रम हा एकच अभिनव प्रयोग आहे। यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होतो आणि त्यामुळे सर्वांचे अनुभव एकमेकाला शेअर करायला मिळाल्यामुळे सर्वांचंच एकूण समाजाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन, कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यामध्ये सहभाग होण्याची वृत्ती ही जोपासली जाते। या संदर्भात आपण KITच्या लायब्ररीयन रुचा कामत मॅडम यांच्याशी बोलणार आहोत। मॅडम, हाय, बुकिशमध्ये तुमचं स्वागत। मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे। प्रश्न पहिला असा की हा जो वाचनवेध कार्यक्रम तुम्ही सुरू केलेला आहात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुस्तकांवरती चर्चा, ते सुद्धा लिटरेचरच्या, तर हा कार्यक्रम सुरू करावा असं तुम्हाला का वाटलं? त्याच्या पाठीमागची तुमची भूमिका काय होती? आणि एकूणच ही जे KITचं जे ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये काय वेगवेगळे उपक्रम राबवले जातात किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय? हा आमचा असा एक विचार एकदा बोलण्यातून आलं की परीक्षणातून ती पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोचावीत। म्हणजे जसं आम्ही आमच्या लायब्ररी सायन्सच्या रूल्सप्रमाणे म्हणतो की एव्हरी बुक इट्स रीडर, म्हणजे पुस्तकाला पण त्याचं वाचक मिळायला हवा आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे सुरू केलं की सॉफ्ट स्किल्स जे म्हणतात की फक्त हे आपल्या इंजिनिअरिंग पुस्तकातून मिळणार नाहीत, म्हणून एक असं की जे पुस्तक परीक्षण होईल, पण ते फक्त पुस्तक परीक्षण हे अगदीच टेक्निकल होईल म्हणून आम्ही त्याच्याबरोबर जोड देत गेलो। की पहिल्या कार्यक्रमाला आम्ही जुई कुलकर्णींना बोलवलं की त्यांनी का वाचावं, कसं वाचावं, काय वाचावं ह्याबद्दल सांगितलं। दुसरा कार्यक्रम आम्ही असा केला की ज्याच्यामध्ये विंदा करंदीकर, संदीप सलील ह्यांच्या कविता मंगेश पाडगावकर ऐकवले, म्हणजे चित्रफितीतून ऐकवले आम्ही त्यांना, किंवा शंकर पाटलांची कथा ऐकवली। अमित वैद्य सर ह्यांनी त्यात एकदम सक्रिय सहभाग घेतलेला। त्या दुसऱ्या कार्यक्रमाचं पूर्ण तयार करणं त्यांनी केलेलं। की असं ते होत गेलं। म्हणजे खरं तर हा लायब्ररीचा कार्यक्रम असला तरी तो सगळ्यांनी मिळून तयार केलेला कार्यक्रम आहे।